श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर आता लवकरात लवकर आपल्याला दत्त जयंती देखील साजरी करणार आहोत आपण. डिसेंबर महिन्यामध्ये आता दत्त जयंती असणार आहे. तर दत्त जयंतीसाठी आपल्याला 21 दिवसांची देखील सेवा करायची आहे. कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वामी चरित्राचं पठण करणार आहे, कोणी 11 माळी जप, तर कोणी 21 दिवस आपण स्वामी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करणार आहे. 21 दिवस करणार आहोत तो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सेवा करणार आहे, ज्याला जसं जमल तसं. परंतु दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये सर्वात महत्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण. दत्त महाराजांच्या सर्वात आवडतीची सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण. आपण वर्षामध्ये जर आपल्या घरामध्ये 7 गुरुचरित्र पारायण केली तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये कुठली वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नसते. तर गुरुचरित्राचा हा काही घरांमध्ये जर भूतबाधा किंवा निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा एखाद्याच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, भांडणं कटकटी होत असतील, तर त्यांनी जर गुरुचरित्र घरामध्ये वाचन केलं तर याचा खूप सुंदर अनुभव लोकांना आलेला आहे. तर वर्षातून 7 पारायण करणं पण काही वेळेस आपल्याला शक्य होत नाही. तर आपण ह्या दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्या घरामध्ये किंवा केंद्रांमध्ये जिथं शक्य होईल तिथं आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत. तर शक्यतो आपण हे पारायण जर आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या आसपास केंद्र असेल, मठ, मंदिर, दत्त मंदिर असेल तर तिथं आपण गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. बघा, आपण जर घरामध्ये जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्याचं फळ आपल्याला 10 पटीने मिळत असतं. पण आपण जर हेच गुरुचरित्र पारायण केंद्रामध्ये, मठामध्ये, मंदिरांमध्ये जर केलं तर त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं. कारण आपण हे सामूहिक वाचन करत असतो आणि ते आपण गुरुगृही करत असतो, म्हणजेच आपण मंदिरांमध्ये करत असतो. तिथं जी सकारात्मक शक्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असते. त्यामुळे शक्यतो सर्वांनी प्रयत्न करा की आपण केंद्रामध्ये वाचन करू. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. आता बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तसंच गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलेला आहे. पहिल्या काळामध्ये बघा, लोक म्हणायचे की महिलांनी गुरुचरित्रचं पठण करू नये किंवा गुरुचरित्र ग्रंथ, मूळ गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो जर महिलांनी पठण केला तर आपला गर्भपात होतो, असं पूर्वीच्या महिला म्हणायच्या किंवा त्यांना तसे काही अनुभव आलेले असतील, आपल्याला सांगता येत नाही त्याबद्दल. परंतु आता आपल्या गुरुमाऊलींनी हाच ग्रंथ मराठी प्राकृतमध्ये आपल्या सर्वांसाठी खुला केलेला आहे. तर हा सर्व महिलांनी वाचू शकता. तो मी स्वतः देखील वाचते किंवा आपल्याला माहित आहे केंद्रामध्ये शक्यतो 75% महिलाच असतात गुरुचरित्र पारायणासाठी. तर आता काहीच प्रॉब्लेम नाही. आता सर्व स्त्री पुरुष लहान मुलं सर्वजण वाचू शकतात. आता असं काही राहिलेलं नाही का महिलांनी वाचू नये, तर तुम्ही सर्वजण अवश्य वाचू शकता. सर्वात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र वाचन करण्याची खूप महिलांची इच्छा असते, परंतु त्यांनी बाहेर काही ऐकलेलं असतं की त्याच्यासाठी खूप नियम आहेत, खूप अटी आहेत, त्यामुळे त्या घाबरतात आणि टेन्शन घेतात की आपल्याच्याने हे वाचन होणार नाही. त्यामुळे त्या गुरुचरित्र पारायणाचा शक्यतो विचार पण करत नाही, का त्यांना असं वाटत असतं आपल्याच्याने होणारच नाही ते नियम, त्यामुळे त्या शक्यतो वाचन करत नाहीत. काही नाहीये, खूप आहेत नियम, पण काही एवढे पण नाही की जे आपण पाळू शकत नाही, असं काहीच नाही. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य दाखवायचा असतो. साधा भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आपण जी भाजी घरात केलेली आहे, जी पोळी आहे, त्यावर आपण एखादा गुळाचा खडा किंवा साखर ठेवू शकतो आणि ते आपल्याला आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि 1 गाईला ठेवायचं असतं. आपण ग्रंथाचं वाचन ज्या दिवशी आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला ग्रंथ अजिबात असा हलवायचा नसतो. म्हणजे आपण एकदम शांत पद्धतीने असं तो जेव्हा आपण पान उलटतो
तेव्हा आपल्याला अजिबात असं जास्त हल्ला नाही गेलेला पाहिजे. ग्रंथ अशा पद्धतीने असतं, तर जास्त आपल्याला ग्रंथ हलवायचा नसतो. आपण जेव्हा वाचन करतो तेव्हाच त्याच्यावर आपण एखादं बघा कापड ठेवत असतो, एखादा नारंगी कलरचं किंवा एखाद्या केशरी कलरचा आपण कपड्याने आपला ग्रंथ झाकून ठेवत असतो. जेव्हा आपल्याला वाचायचं आहे तर तेवढ्या पुरतं तेवढं ते उघडायचा आणि परत व्यवस्थित झाकून ठेवायचा. आणि ग्रंथ कायम समजा रात्रीच्या वेळेस किंवा जेव्हा आपण वाचणार नाही तेव्हा तो व्यवस्थित झाकलेलाच असला पाहिजे. असे छोटे छोटे नियम आहेत. जेव्हा ग्रंथ वाचन सुरू करणार आहोत तेव्हा आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक माळ गायत्री मंत्राची करायची असते, एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची करायची असते, आपल्याला एकदा गणपती अथर्व शीर्ष वाचायचं असतं आणि आपल्याला एकदा स्वामी स्तवन वाचायचं असतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले जे अध्याय आहेत रोजचे ते सुरू करायचे असतात. आता हे असं नाही का आपण फक्त पहिल्यांदा वाचलं आणि झालं, असं नाहीये. आपल्याला हे रोज जेव्हा आपण ग्रंथचं वाचन सुरू करणार आहोत 7 दिवस, तेव्हा रोज वाचायचं आहे आपल्याला हे गणपती अथर्व शीर्ष स्वामी स्तवन. आणि या 2 ज्या माळी आहेत त्या आपल्याला सर्वात पहिल्यांदा त्याच करायच्या आहे. त्याच्यानंतर आपण वाचन सुरू करणार आहोत. गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याची वेळ ही पहाटे 3 वाजल्यापासून आपण सुरू करू शकतो. तर आपण दुपारी 4 वाजेपर्यंत ग्रंथ वाचू शकतो. ही आहे घरी, जर आपल्याला घरी वाचायचं असलं तर. आणि दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत आपल्याला फक्त स्किप करायचं आहे, कारण 12 ते 12:30 हा दत्त महाराजांचा भिक्षेचा टाइम असतो त्यामुळं. आणि जर आपण गुरुचरित्र ग्रंथ हा जर आपण केंद्रामध्ये वाचन करणार असताल तर आपण बघा जी सकाळी 8 वाजता आरती होत असते त्यानंतरच ते आपण वाचन सुरू करत असतो. त्यामुळं तिथं काही नाही, तिथं सगळं सामूहिक पारायणच असतं. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर सगळ्यांचं आपलं होऊन जातं. पण जरी घरी आपल्याला करायचं असेल तर अशा पद्धतीने फक्त 12 ते 12:30 वाजेपर्यंत आपण करायचं नाही. आपल्याला जशी वेळ भेटेल तसं आपण करू शकतो. सांगितलेलीच आहे आपण आता. पण आता बघा काहींच्या घरामध्ये लहान मुलं असतात किंवा काहींना गुडघ्यांमुळं बसणं होत नाही. तर आता काही जण काय सांगतात की गुरुचरित्र हा एकाच बैठकीमध्ये वाचला गेला पाहिजे. तर हा अगदी खरा नियम आहे. एकाच बैठकीत वाचलं गेलं तर अतिशय उत्तम असतं. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल किंवा जर एखादी आजारी व्यक्ती असेल की ज्यांचे गुडघे दुखतात किंवा ज्यांना जास्त वेळ बसणं होत नाही, मग 5-1 मिनिटं उठावं लागतं, कधी कधी कोणाच्या पायाला मुंग्या वगैरे येतात, तर अशा वेळेस आपण उठू शकतो. 3 ते 4 अध्याय वाचायचे, उठायचं 5-10 मिनिटं आणि परत तोंड हातपाय धुवून वगैरे आपण बसू शकतो. आता आपण हे नियम बघितले. परंतु आता गुरुचरित्र ग्रंथ वाचन करताना खाण्यापिण्याचे देखील काही नियम आहेत. परंतु ते नियम असे आहेत की ते आपल्याला पाळायचेच आहेत, तरच आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा आहे. अन्यथा नाही वाचला तरी देखील चालेल. आपल्याला जर माहित आहे आपण गुरुचरित्र ग्रंथासाठी हे सगळे नियम पाळणार आहोत तरच आपल्याला वाचायला बसायचं आहे. तर सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आपल्याला परान्न वर्ज्य आहे. आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं काहीच खायचं नाहीये. 7 दिवस आपण कोणाच्या म्हणजे आपल्या घरामध्ये फक्त आपली आई, बहीण, भाऊजाई, बहिणीचं लग्न झालं असेल तर बहिणीचं सुद्धा आपण खाऊ नाही शकत. फक्त आपली आई किंवा बायको किंवा आपली भाऊजाई. कांदा लसूण वर्जित आहे. कांदा लसणाचे कुठलेही पदार्थ चालणार नाही, अजिबातच, म्हणजे विषयच नाही त्याचा, अजिबात एखाद्या वेळेस सुद्धा नाही. कांदा लसूण पूर्ण बंद. कारण काय असतं, कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहे. त्यामुळे माणसाची चिडचिड किंवा राग येणं या गोष्टी घडू शकतात. आणि गुरुचरित्र ग्रंथ वाचन करताना माणसाचं मन एकदम शांत आणि स्थिर पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कांदा लसूण पूर्ण वर्ज्य करायचं आहे. आता आपण बघा काही स्त्रिया म्हणतात की चॉकलेट खाऊ का, बिस्किट खाऊ का, हे काहीच चालणार नाही. बाहेरचे आयटम सर्व बंद करायचे. आता काही महिलांना काय वाटतं, आपण तर त्याचे पैसे दिलेले असतात, त्याला काय होतं, पण ते पण नाही चालणार. चॉकलेट बिस्किट सर्व बंद करायचं. कांदा लसूण पण बंद राहणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एकच धान्य खायचं असतं. तर एक धान्य म्हणजे काय, जर आपण ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहोत त्या दिवशी सकाळी जर आपण बाजरीची भाकरी खाल्ली किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर आपल्याला 7ही दिवस तीच भाकरी खायची असते. किंवा त्या दिवशी जर आपण चपाती खाल्ली तर आपण 7 दिवस देखील चपातीच खाणार आहोत.
कडधान्य वगैरे काहीच चालणार नाही, कुठली डाळ पण चालत नाही त्याच्यामध्ये, कुठले तांदूळ पण चालत नाही. साबुदाणा चालू शकतो. आता समजा बघा, आता ह्या पारायणामध्ये आपल्याला आता मार्गशीर्ष महिन्याचा एक गुरुवार देखील पडणार आहे. मग समजा आपण गुरुवार धरलेला आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खायची असली तर तुम्ही ती खाऊ शकता. शेंगदाणे देखील चालतात त्याच्यासाठी. ज्यांना ऍसिडिटी वगैरे होत नाही ते शेंगदाणे खाऊ शकतात. परंतु कडधान्य त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या डाळी वगैरे पण आलेल्या आहेत, ते काहीच खायचं नाहीये. मेथीची भाजी खाऊ नका, शेपूची भाजी पण खाऊ नका. त्यांनी काय होतं, आपल्याला काहींना बघा शेपूच्या भाजीने खूप ढेकर येतात. तर ह्या ज्या ढेकर येणाऱ्या किंवा ज्या ऍसिडिटी होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळायच्या आहेत. कडकडीत वर्ज्य आहे. मांसाहार तर आपण करणारच नाही आहोत. 7 दिवस तर विषयच राहणार नाहीये. परंतु आपल्या घरामध्ये देखील होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आपण पण नाही खायचे आणि घरामध्ये पण झालं नाही पाहिजे. आता बघा, काही महिला काय म्हणतील की आम्ही तर केंद्रामध्ये वाचन करणार आहोत, मग घरामध्ये केलं तर चालेल. असं पण चालणार नाही. घरामध्ये तेवढे 7 दिवस होणारच नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे. आता बघा, अजून आपण चहा घेऊ शकतो, कॉफी पण घेऊ शकतो, दूध घेऊ शकतो. आता आपण बघू कुठल्या कुठल्या भाज्या आपण खाऊ शकतो, म्हणजे तुम्हाला देखील समजण्याला सोपं होऊन जाईल की आपण काय काय भाज्या खायच्या आहेत. आता समजा मेथीची भाजी आणि शेपूची भाजी आपण खाणार नाही आहोत, मग आपण आता काय खायचंय, तर आपण बटाटे खाऊ शकतो, आपण भेंडी खाऊ शकतो, आपण दोडका खाऊ शकतो, आपण घोसाळे खाऊ शकतो, आपण डांगर खाऊ शकतो, आपण रताळे खाऊ शकतो, आपण अजून दूध चपाती देखील खाऊ शकतो. बघा, एखाद्या वेळेस खूप कंटाळा आला तर आपण बघा गुळ आणि चपातीचा आपण काला करून खात असतो, तो पण खाऊ शकतो आपण. परत उपवासाच्या दिवशी आपण साबुदाणा खिचडी देखील खाऊ शकतो. असे पदार्थ आहेत घरामध्ये, खूप भाज्या असतात अशा का ज्या आपण खाऊ शकतो. तर त्याला आता बघा, ह्या भाज्या आपल्याला अगदी फक्त हिरवी मिरची आणि मीठ टाकून किंवा शेंगदाणे पण चालतात तर एवढंच टाकून बनवायचे आहेत. त्याला जिरे घालू का, त्याला गरम मसाला घालू का, त्याला अजून काही दुसऱ्या लाल मिरची पावडर चालू शकते, पण अजून इतर मसाल्याचे जे पदार्थ असतात गरम मसाल्याचे ते घालू का, हे काहीच चालणार नाही. एकदम साधं आणि एकदम आपल्याला सात्विक भोजन करायचं आहे 7 दिवस. एकदम साध्या पद्धतीने अगदी हिरवी मिरची मध्ये तुम्ही भेंडी बनवू शकता, कापून भेंडी करू शकता, कापून मिरची घालून खूप छान लागते ती भेंडी. एक टाइम केली आणि 2 टाइम खाल्ली तरी पण चालते. असं काही नाही का 2 टाइम वेगवेगळ्याच भाज्या केल्या पाहिजे असं देखील काही नाहीये. म्हणजे आपल्याला शक्यतो आपण जमिनीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. जमिनीवर फक्त एखादी चटई टाकायची, त्यावर तुम्ही सतरंजी वगैरे टाकू शकता आणि त्यावर आपल्याला झोपायचं आहे. गादीवर झोपणं टाळा किंवा सोफ्यावर बसणं सुद्धा टाळा. तुम्ही खुर्चीवर बसू शकता पण सोफ्यावर वगैरे बसणं टाळायचं. आणि झोपताना शक्यतो आपण डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा आपल्याला दत्त महाराज साक्षात आपल्या स्वप्नामध्ये येऊन आपल्याला शुभ संकेत देत असतात. तर पारायण करत असताना बघा, समजा आपल्याला माहित आहे आपल्या भाऊकीतली एखादी आपली जाव किंवा कोणी आहे ती जर डिलिव्हरी होणार आहे, तेवढ्या 2-4 दिवसांमध्ये तिची तारीख आहे डिलिव्हरीची, तर शक्यतो गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसूच नका. कारण गुरुचरित्र पारायणासाठी विटाळ सुतक हे अजिबात चालत नाही. कारण आता बघा, आपल्याला समजा विटाळ पडला तर मग घरामध्ये तर कोण वाचणार आहे, मग शेजारी पाजारी येऊन वाचतील नाही वाचतील याची काही गॅरंटी नसते. त्याच्यासाठी ना असं सगळा विचार करूनच वाचनासाठी बसा. कारण कसं आहे, गुरुचरित्र पारायण हे अजिबात त्याच्यामध्ये खंड चालत नाही. समजा बघा 4 दिवस वाचन झालं, बाकीचे 3 दिवस राहिले, मग आपल्याला पण टेन्शन येणार की आता कोण वाचन करणार, आता कसं होणार. त्याच्यापेक्षा सर्व विचार करूनच तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसा. नियम आहेत, अगदी सोपे नियम आहेत, असे काय अजिबात काही नाही. कसे 7 दिवस कधी निघून जातात हे पण आपल्याला कळत नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या 7 दिवसांमध्ये आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सतत नाम जप करत राहायचा आहे. आपलं वाचन झाल्याच्या नंतर आपण स्वयंपाक करताना किंवा इतर वेळेस आपण काही काम करत आहोत ते करताना देखील आपल्याला या मंत्राचा जप करत राहायचा आहे. बघा, तुम्हाला हे 7 दिवस कधी
कधी गेले ना ते सुद्धा समजणार नाही. आपल्याला फक्त वाचन करेपर्यंतच वाटत असतं की माझ्याच्याने ही सेवा होईल की नाही होणार, किंवा दत्त महाराज माझ्याकडून सेवा करून घेतील की नाही घेणार, अशी मनात भीती वाटत असते. परंतु आपण जर मनापासून कुठली पण सेवा केली तर आपल्याकडून आपोआप दत्त महाराज करूनच घेणार आहेत. फक्त आपली मनामध्ये इच्छा पाहिजे. आणि आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे आपले गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत मी तुम्हाला सांगितलेले. आणि असे हे सर्व नियम आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहे. मी काही मनाने पण सांगितलेले नाही. आपला जो ग्रंथ आहे ते ग्रंथाच्या दुसऱ्याच पानावर दिलेले आहेत हे सर्व नियम. आणि जे बाकीचे काही मी जे कांदा लसणाचे वगैरे सांगितले ते आपले सगळे केंद्रातून आलेले नियम आहेत. मी माझ्या मनाचं काही सांगितलेलं नाही. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. सर्वांनी या नियमांचं पालन करून गुरुचरित्र पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला छान अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. तुम्ही बघा, फक्त एकदा जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरी तुम्हाला पुन्हा परत असं वाटेल आता आपण परत गुरुचरित्र पारायण करायलाच पाहिजे. तर असं तुम्हाला एक आपल्याला वाटतं ना, आता समजा दिवाळी आली तर आपण कधी पटापट आवरू, कधी आपण फराळ बनवू, कधी आपण शॉपिंगला जाऊ, अशी माणसाला ओढ लागते. तसं आता बघा दत्त जयंती आली ना तर दत्त सेवेकरी जे असतात किंवा स्वामी सेवेकरी जे असतात त्यांना असं वाटतं आता आपल्याला काय काय सेवा करू, किती सेवा करू, असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यातलीच ही महत्वाची सेवा होती गुरुचरित्र पारायण. तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला सुद्धा वाटणार आता आपण परत पुढच्या वेळेस आपल्याला कधी वाचण्यासाठी आपण बसणार आहोत. आणि बघा, आपण एकदा दृढ निश्चय केला तर आपल्याला वेळ पण मिळणार आहे. असं नाही का आता त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. सकाळी थोडंसं लवकर उठलं सकाळी तरी आपण ह्या गोष्टी करू शकतो. फक्त 1-1.5 तास लवकर उठलं 7 दिवस तर काही फरक पडत नाही. तर अशा आहेत. सर्वांनी गुरुचरित्र पारायणाला नक्की बसायचं आहे आपण आता ह्यावेळेस. तर तुम्हाला माझी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.